ठाणे जिल्ह्याचं दैवत आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब, मला वाटतं आयुष्यातला एक क्षण सुद्धा असा जात नाही की त्यांची आठवण या ठाणेकरांना किंवा शिवसैनिकांना होत नाही. आणि आज गुरुपौर्णिमा, जवळजवळ 23 वर्ष दिघे साहेबांना जाऊन झाले. आणि तुम्ही बघितलं असेल सर्वांच्या मनामध्ये आज दिघे साहेबांच्या मनामध्ये, तुम्ही जर बघितलं तर दिघे साहेबांनी आज एक सामान्य कार्यकर्ता आज इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. या ठाणे जिल्ह्यासाठी त्यांनी केलेले असे योगदान आणि ज्या पद्धतीने दिघे साहेबांनी वरती या ठाणे जिल्ह्याचं असलेलं प्रेम लक्षात घेता आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी दिघे साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्व शिवसैनिक या ठिकाणी जमा झालेले आहेत. सर, धर्म 2 चालू झालेला आहे, हिंदुत्व म्हणून नवीन रिमेक 2 चालू झालेला आहे. त्यात तुझी पण काही लोक सामील झालेले आहेत, पण कुठे पण जयंती असो किंवा पुण्यतिथी असो किंवा गुरुपौर्णिमेचे लोक काही दिसत नाहीये आणि फक्त संधीचा फायदा करून सगळे बोलतात. मला वाटतं धर्मवीर पिक्चर 2 हा रिलीज होईल त्याविषयी ट्रेलर सुद्धा बघितला आणि पिक्चर बघितल्यानंतर मला वाटतं प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल. परंतु धर्मवीरांची कॉपी करणं आणि धर्मवीरांचे जे विचार आहेत, कारण धर्मवीरांनी एकच सांगितलं होतं, मला वाटतं त्या पहिल्या पिक्चरमध्ये दाखवलं होतं की गद्दारांना क्षमा नाही. आणि या गद्दारांना ज्यांनी गद्दारी केली त्याला हे त्यांच्यासाठी हे आहे आणि त्यांनी त्यांच्या पिक्चरमध्येच दाखवलेलं आहे. त्यामुळे दिघे साहेब जे आहेत ते आज खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल त्या ठाणे जिल्ह्याचं दैवत आहे आणि मला वाटतं ते कधीच माफ करणार नाहीत या संबंध गोष्टीला. आणि पिक्चर बघितल्यानंतर मला वाटतं त्याची प्रतिक्रिया आम्ही देऊ. सर, आता शिवसेना अशोक त्यामध्ये बीजेपी पण लॉन्चिंगमध्ये उतरली गेली आहे आणि बीजेपीचा संबंध बीजेपी धर्मवीरमध्ये बोलत असते. मला वाटतं दिघे साहेब अजूनही कोणाला कळलेलं नाही. दिघे साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं केलेलं होतं. स्वतः कधीच ते कुठलंही पद त्यांच्याकडे नव्हतं, फक्त जिल्हा प्रमुख होते. पण त्यांनी असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी मोठे केलेले आहेत आणि तुम्ही बघितलं या ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने ही संघटना त्यांनी या ठिकाणी केलं होतं आणि खऱ्या अर्थाने सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून धर्मवीर आनंदीगे साहेबांनी खऱ्या अर्थाने सर्वांना बरोबर घेऊन या ठाणे जिल्ह्याची वाटचाल त्या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याच पद्धतीने दिघे साहेबांचे विचार घेऊन आम्ही चाललेलो आहोत. आज महापुरुष म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील. सकाळीच आम्ही बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाच्या ठिकाणी त्या ठिकाणी दर्शन घ्यायला गेलो होतो. मातोश्री येथे सुद्धा दर्शन घ्यायला गेलो होतो. आज या ठिकाणी आमचे दैवत धर्मवीर आनंदीगे साहेब यांचं सुद्धा दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहे. आणि त्यांचे विचार आणि त्यांनी जे काय केलेले या महाराष्ट्रात हिंदुस्थानामध्ये केलेलं जे काय आहेत, नुसते फोटो लावून किंवा हे करून होत नाही, त्यासाठी आचरण करावं लागतं. आणि ज्या धर्मवीरांनी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना या 4 अक्षराशी प्रामाणिक राहिले, आज त्या पद्धतीने हे काम असलं पाहिजे. परंतु आज उघड्या डोळ्यांनी जनता बघते, लक्षात येईलच तुमच्या. आज सकाळपासून ज्याने ठाणे जिल्ह्याचं दैवत असेल धर्मवीर आनंदीगे साहेब असेल, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, या दोन्ही महान नेत्यांचं आणि गुरूंचं दर्शन त्यांच्या स्मृतीस्थळावरती त्या ठिकाणी गेलो होतो. आपल्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सुद्धा मातोश्री या निवासस्थानी सुद्धा त्यांच्या स्मृतीस्थळाच्या ठिकाणी सुद्धा आम्ही नतमस्तक होण्यासाठी गेलो होतो. त्याचबरोबर दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरती पण गेलो होतो. आणि आज या ठिकाणी गुरुपौर्णिमा आहे. साईबाबांचं दर्शन, जे ठाण्यातलं सर्वात जुनं देऊळ आहे साईबाबांचं, ज्याला कमीत कमी मला वाटतं 38 वर्षापासून या ठिकाणी आमचे सन्माननीय बळीबाई नईबागकर यांनी या मूर्तीची त्या ठिकाणी स्थापना केली होती. आणि आज पती शिर्डी म्हणून या ठिकाणी वर्तकनगर या परिसरामध्ये सर्व
महाराष्ट्रातून मधून सुद्धा भाविक येत असतात आणि त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी त्याचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत. बरेच अभिवादन करतात काय मला वाटतं धर्मवीर आनंदीगे साहेब या ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि या धर्मवीरांनी या ठिकाणी आनंद आश्रम त्या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या लोकांना त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे कुठल्याही कामासाठी येत होतो. परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी त्या आनंद आश्रमावरती त्या ठिकाणी जे काही त्यांचं नाव काढून स्वतःचं नाव या ठिकाणी टाकलं गेलं आणि तिथपासून त्या ठिकाणी जे काय आमचं त्या ठिकाणी पुतळा आहे धर्मवीर आनंदीगे साहेबांचा त्या ठिकाणी आम्ही जात असतो, शक्ती स्थळावरती जात असतो. कारण या धर्मवीर आनंदीगे साहेबांनी गेली कित्येक वर्ष या आनंद आश्रमामधून आमच्यासारखे असंख्य कार्यकर्ते त्या ठिकाणी तयार केले आणि आज पक्षाची एकनिष्ठ दिघे साहेब शेवटपर्यंत होते. शेवटच्या श्वासापर्यंत दिघे साहेब आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, धर्मवीर आनंदीगे साहेब असतील आणि हे सर्व लोकांनी एकनिष्ठतेने या ठिकाणी मराठी माणसाला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी मराठी माणसाला न्याय देण्याच्यासाठीच त्या ठिकाणी त्यांनी स्वतःचं जीवन या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट असतील, त्याचबरोबर दिघे साहेब असतील या थोर व्यक्तीने केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही लोक गेलो. मला वाटतं हा चित्रपट जेव्हा मी बघेल तेव्हा मी माझी प्रतिक्रिया देईन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.